लास्ट लेक्चरमध्ये कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नंपाय ॲरे म्युटेबल ऑब्जेक्ट आहे तो कन्सेप्ट एक्सप्लेन करत होतो. नंपाय ॲरे काय, नंपाय ॲरे आपलं काय म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, म्हणजे की डेटा आपला चेंज होऊ शकतो. कशा पद्धतीने चेंज होऊ शकतो डेटा ते तुम्हाला सांगितलं होतं. एक्झिस्टिंग डेटाला तुम्ही अपडेट करू शकता बाय युझिंग स्लायसिंग ऑपरेशन्स. असे ऑपरेशन्स मी तुम्हाला काल शो केले होते. इन्सर्ट डेटा, ठीक आहे, डेटाला इन्सर्ट कसं करायचं, डेटाला अपडेट कसं करायचं आणि डिलीट कसं करायचं हे ऑपरेशन्स मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शो केले होते. अपेंड, जेव्हा पण तुम्ही इन्सर्ट करणार, अपेंड करणार किंवा डिलीट करणार असे ऑपरेशन्स जर का तुम्ही नंपायवरती परफॉर्म केले तर ते तुम्हाला नेहमी एक न्यू ॲरे रिटर्न करणार. आणि जेव्हा तुम्ही एक्झिस्टिंग डेटाला डायरेक्ट अपडेट करण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्टली जो तुमचा ओरिजिनल ॲरे आहे त्याच्यामध्येच डेटा तुमचा अपडेट होईल. पण इन्सर्ट, अपेंड आणि डिलीट करताना तुम्हाला नेहमी एक नवीन ॲरे रिटर्न होईल आणि तो नवीन ॲरे तुम्हाला काय करावा लागेल, स्टोअर करून घ्यावा लागेल. सो हा झालं होतं तुमचं नंपाय. तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. नंपाय तुमचं काय म्युटेबल ऑब्जेक्ट आहे आणि त्या नंपायवरती तुम्ही एक्झिस्टिंग डेटाला अपडेट करू शकता. डायरेक्टली ओरिजिनल ॲरेमध्येच तो डेटा अपडेट होईल. जर का तुम्हाला डेटा ॲड करायचा आहे किंवा डिलीट करायचा आहे सो त्या केसमध्ये तुम्हाला नवीन ॲरे रिटर्न होणार. आणि ते तुम्ही कसं करणार आहे, तुम्ही अपेंडचं फंक्शन, इन्सर्टचं फंक्शन, अपेंडचं आणि डिलीटचं फंक्शन यूज करून तुम्ही तो ऑपरेशन्स परफॉर्म करणार. सो मी तुम्हाला सगळे ऑपरेशन शो केले होते. कशा पद्धतीने डेटा अपडेट होईल ते पण तुम्हाला दाखवलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला युनिक व्हॅल्यूजचा कन्सेप्ट सांगितलं होतं. युनिक व्हॅल्यूजचा अर्थ काय असणार आहे, बेसिकली तुमचा जो ॲरे आहे त्याच्यामध्ये जर का डुप्लिकेट डेटा प्रेझेंट असतील सो त्या केसमध्ये आपण डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करणार आहे आणि युनिक डेटाच फक्त ॲरेमध्ये स्टोअर करून घेणार आहे. आपण डुप्लिकेट डेटाला काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे आणि त्या ॲरेमध्ये फक्त युनिक डेटाच काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. रिशेपिंगचं पण कन्सेप्ट तुम्हाला दाखवलं होतं. अजून एक मेथड होती काउंट नॉन झिरो म्हणून. काउंट नॉन झिरो म्हणजे काय असणार आहे, बेसिकली तो तुम्हाला एक काउंट रिटर्न करणार आहे. तुमच्या ॲरेमध्ये किती नॉन झिरो डेटा प्रेझेंट आहे त्याचा एक काउंट तुम्हाला शो करणार आहे. त्याच्यानंतर रिशेपिंगचा कन्सेप्ट बघितलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फंक्शन्स दाखवले होते, वेगवेगळे मेथड्स तुमच्यासमोर मांडून ठेवले होते. रिशेप म्हणजे काय की तुम्ही तुमच्या ॲरेचं रिशेपिंग करू शकता. 1Dला 2Dमध्ये, 2Dला 3Dमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं फ्लॅटेन आणि रॅव्हेल मेथड. फ्लॅटेनमध्ये तुम्ही डेटाला 1Dमध्ये कन्वर्ट करणार, रॅव्हेलमध्ये पण तुम्ही डेटा 1Dमध्येच कन्वर्ट करणार. फक्त फरक एवढंच आहे की फ्लॅटेनमध्ये जो डेटा 1Dमध्ये कन्वर्ट होईल त्याच्यामध्ये जर का तुम्ही परत डेटा अपडेट करायला गेला तर त्या केसमध्ये तो फक्त तुम्हाला ज्या ॲरेमध्ये तुम्ही डेटाला अपडेट करताय त्याच ॲरेमध्ये त्याचं रिफ्लेक्शन दिसणार, सेकंड ॲरेमध्ये नाही दिसणार. आणि रॅव्हेल मेथड अपोजिट काम करणार आहे. जर का एखादं डेटा तुम्ही एक ॲरेमध्ये अपडेट करताय तर सेकंड ॲरेमध्ये पण त्याचा डेटा अपडेशन तुम्हाला बघायला भेटणार. सो हा कन्सेप्ट लक्षात घ्या. हा बेसिकली 1D ॲरेमध्ये कन्वर्ट करणारे सगळ्यात पहिले आणि मग त्याच्यानंतर तुमचं अपडेशन चालू असतं. रिसाईज, तुम्ही तुमच्या ॲरेचं रिसाईज करू शकता. रिसाईजचा अर्थ काय, बेसिकली तुम्ही फक्त न्यू शेप देणार नाही आहे त्या ॲरेला, तुम्ही शेप तर चेंज करणारच आहे, सोबतच तुमचं साईजसुद्धा ॲरेचं चेंज होणार आहे. दोन कन्सेप्ट असतात. एक असतं तुमचं ॲरेचं शेप. शेप म्हणजे डिफाईन करतो तुमचा ॲरे 1 डायमेन्शनलमध्ये, 2 डायमेन्शनलमध्ये का 3 डायमेन्शनलमध्ये. आणि साईज डिफाईन करते की टोटल किती डेटा प्रेझेंट आहे तुमच्या ॲरेमध्ये. सो जर का शेप चेंज झाला, शेप तुमचं चेंज झाला म्हणजे 1Dचं 2D झालं, 2Dचं 3D झालं, सो त्या केसमध्ये तुमचा डेटा पण इन्क्रीज होणार. डेटा जर का तुमचा इन्क्रीज होत असेल तर त्या केसमध्ये ती जी जागा आहे ती तुमची चेंज केली जाणार आहे, बाय डिफॉल्ट फिल केली जाणार आहे 0. ट्रान्सपोज, रोचा कॉलम आणि कॉलमचं रो होणार आहे. त्याच्यामध्ये दोन मेथड्स होते. एक तुम्ही ट्रान्सपोजला यूज करा किंवा डायरेक्टली .Tला यूज करा. ट्रान्सपोज मेथड आहे आणि .T मेथड आहे. स्वॅप ॲक्सिस पण तुम्हाला शो केलं होतं. त्याच्यामध्ये बेसिकली आपण ॲक्सिसला चेंज करतोय. ॲक्सिसचा अर्थ काय असतो, बेसिकली तुमच्या ॲरेमध्ये नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स हे फिक्स असतात. पण आपण जो नंबर ऑफ रोज आहे त्याचा जो काउंट आहे तो काउंट आपण कॉलमला असाइन करू शकतो आणि नंबर ऑफ कॉलमचा जो काउंट आहे त्याला रोला असाइन करू शकतो. सो त्याच कन्सेप्टला आपण म्हणतो स्वॅप ॲक्सिस. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2D ॲरे आणि 3D ॲरे दोघांमध्ये हा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करून दाखवलं आणि तुम्हाला हे पण एक सांगितलं होतं नोट डाऊन करायला की ॲक्सिस इक्वल टू 0 म्हणजे असतो रोज, नंबर ऑफ रोज. ॲक्सिस इक्वल टू 1 म्हणजे असतो कॉलम्स. आणि आपण ह्याला स्वॅप करतोय. 3D ॲरेमध्ये तुमचा ॲक्सिस इक्वल टू 0 रिप्रेझेंट होतो लेयर्सला, ॲक्सिस इक्वल टू 1 रोजला आणि ॲक्सिस इक्वल टू 2 कॉलम्सला. सो अशा पद्धतीने वेगवेगळे मेथड्स आणि फंक्शन्स तुमच्यासमोर मांडले. आत्तापर्यंत ॲरेला कसं क्रिएट करायचं, ॲरेमध्ये डेटा कसं स्टोअर करायचं, वेगवेगळे मेथड्स तुम्हाला दाखवले ॲरे क्रिएट करण्यासाठी. आत्तापर्यंत जेवढे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो ॲरेवरती ते तुमच्यासमोर मांडून ठेवले.
वेगवेगळे मेथड्स थ्रू तुमच्यासमोर मी पॉईंट आउट केलेले. इंडेक्सिंग स्लायसिंग असतील तिन्ही पण ॲरेवरती ते पण तुम्हाला शो केलेलं. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करणारे ॲरेवरती. आजच्या लेक्चरमध्ये आपण परफॉर्म करू आता मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. वेगवेगळे बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स घेऊ, मग ॲडव्हान्सपर्यंत आपण सगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करून बघू. ठीक आहे, एक आयडिया देतोय तुम्हाला. पुढचा टॉपिक आपला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स असेल, त्याच्यामध्ये आपण लिनियर अल्जेब्रा, प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्सचे कन्सेप्ट एक्सप्लोर करणार आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला एक आयडिया येईल की नंपायचा यूज करून तुम्ही कसं मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्टला तुम्ही इम्प्लिमेंट करणार. स्टार्ट करू. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे तर आपल्याकडे 2 डेटा तर असणं गरजेचंच आहे. 2 डेटा आपल्याला लागणार आहे. सो 2 डेटाला आपण इथं काय करू, क्रिएट करून घेऊ बेसिक. काय अशा पद्धतीने 2 ॲरेज तुमच्यासाठी क्रिएट केलेले, 2 व्हेरिएबल्समध्ये, वेगवेगळ्या व्हेरिएबल्समध्ये ते स्टोअर आहे. पहिला ऑपरेटर आहे तुमचा बेसिक ऑपरेटर आहे ॲडिशन ऑपरेटर. ॲडिशन आपण रिप्रेझेंट करतो प्लस सिम्बॉल. सो बेसिक आपण करणार आहे प्रिंट a प्लस बी. याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता 2 ॲरेचं इथं काय झालेलं आहे, ॲडिशन परफॉर्म झालेलं आहे. सक्सेसफुली 2 ॲरेचं ॲडिशन आपण इथं काय केलेलं आहे, परफॉर्म केलेलं आहे. पहिला ॲरेमधलं पहिलं एलिमेंट, सेकंड ॲरेमधलं पण पहिलं एलिमेंट घेऊन आपण त्या दोघांची ॲडिशन केली आणि एक तिसऱ्या ॲरेमध्ये त्याला स्टोअर केलेलं. सेम आपण सगळ्या डेटासाठी तिथं ऑपरेशन्स काय केलेले, परफॉर्म केलेले. नेक्स्ट आहे तुमचं सबस्ट्रॅक्शन. त्याला रिप्रेझेंट करणार आपण मायनस सिम्बॉलने. काय अशा पद्धतीने तुम्हाला डेटा तुम्हाला रिसीव्ह होईल. सेम अरिथमॅटिक ऑपरेशन्स आपण याच्यावरती परफॉर्म करू शकतो. सगळे अरिथमॅटिक ऑपरेशन्स आपण जे पायथनमध्ये आपण लर्न केलंय तेच सगळे आपण इथं इम्प्लिमेंट करणार. बेसिकली फक्त 2 ॲरेवरती कसं इम्प्लिमेंट होते ते लक्ष द्या. ॲरेमध्येच तुमचं मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म होऊ शकतो. तुम्ही लिस्ट आणि टपलमध्ये जर का बघितलं असेल, जेव्हा तुम्ही 2 लिस्टला ॲड करतात तेव्हा 2 लिस्टमध्ये जो डेटा असतो त्याची ॲडिशन परफॉर्म नाही होत. बेसिकली ते कन्कॅटिनेशन परफॉर्म होतं. 2 स्ट्रिंगमध्ये करत त्याचं पण कन्कॅटिनेशनच परफॉर्म होतं. पण ॲरेमध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म होताना दिसणार. नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन, ज्याला स्टारने रिप्रेझेंट करू. त्याला आपण करणार आहे ए स्टार बी. ॲरेचं तुमचं मल्टिप्लिकेशन होईल आणि तुम्हाला शो केलं जाते रिझल्ट. डिव्हिजनला आपण रिप्रेझेंट करतो फॉरवर्ड स्लॅशने. डिव्हिजन बेसिकली 2 नंबरचं आपण डिवायडेशन इथं परफॉर्म करू. इथं बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला डेटा रिफ्लेक्ट होतोय. अजून कोणते ऑपरेटर्स आहे आपल्याकडं, फ्लोर डिव्हिजन एक आहे. त्याला रिप्रेझेंट करतो डबल फॉरवर्ड स्लॅश. त्याचं आउटपुट तुम्ही बघू शकता. काय फरक आहे डिव्हिजन आणि फ्लोट डिव्हिजनमध्ये. फ्लोट डिव्हिजन ऑपरेटर तुम्हाला फ्लोटमध्ये आन्सर देणार आणि फ्लोट डिव्हिजन तुम्हाला इंटिजरच्या फॉर्ममध्ये तुम्हाला आन्सर रिप्रेझेंट करणार. सेम आपल्याकडे आहे फ्लोट डिव्हिजन. नंतर मॉड्युलस ऑपरेटर पर्सेंटेजच्या साईनने तुम्ही त्याला रिप्रेझेंट करू शकता.
प्रिंट काय अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सगळे ऑपरेशन्स इथं काय करणार आहे परफॉर्म करणार आहे. रिमाइंडर तुम्हाला काढून देणार हा मॉड्युलस ऑपरेटर. नेक्स्ट होतं एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. एक्सपोनंट ऑपरेटर त्याला आपण रिप्रेझेंट करतो डबल स्टार प्रिंट. बघू शकता काहीच काय आपल्याला डेटा इथं प्रिंट होऊन आले. हा बेसिकली तुम्हाला एक स्केल आलेली इथं. एवढे मोठे नंबर्स आपण बेसिकली स्टोअर पण करू शकत नाहीये. आपल्याला याचा डेटा टाईप इन्क्रीज करावा लागेल. बेसिकली याचा डेटा टाईप आपल्याला काय करावं लागेल इन्क्रीज करावं लागेल जर का असं ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे. यांचा जो 64चा डेटा टाईप असतो इंट 64चा डेटा टाईप याला स्टोअर आहे एला. एचा डेटा टाईप जर का चेंज केला तर इंट 64 म्हणून सेव्ह आहे. आता तुम्हाला करेक्ट आउटपुट इथं आलं आहे. व्हॅल्यूज थोडी स्मॉल घ्या. नसेल तर तुम्ही डेटा टाईप डायरेक्टली ॲरेचा चेंज करा. D128 मध्ये त्याला जाऊ द्या. डेटा टाईप त्याचं इंटिजर 128 मध्ये त्याला स्टोअर करा. मग तुम्हाला आउटपुट त्याचं पण दिसेल. हे नोट डाऊन झालं असेल तुमचं. पुढचं आहे ह्याच ॲडिशनमध्येच तुम्हाला इथं सांगतोय जेव्हा तुम्ही ॲडिशनचं प्लस केलं तुमच्याकडं अजून एक आहे आपल्याकडं मेथड्स पण आहेत पायथनमध्ये. ॲडिशनचं जर का तुम्हाला परफॉर्म करायचं असेल तर एक ऑप्शन आहे बाय युझिंग प्लस ऑपरेटर. दुसरं ऑपरेशन्स आहे तुमच्याकडं np.add. काय अशा पद्धतीने दुसरं ऑपरेशन्स काय तुमच्याकडं np.add. सो तुम्ही np.addला सुद्धा काय करू शकता इथं यूज करू शकता. प्रिंटच्या आतमध्ये तुम्हाला np.add लावायचं आहे. त्याच्या आतमध्ये तुम्हाला 2 ॲरे पास करायचे. ते 2 ॲरेज तुमचे कसे असतील a, b तो सेपरेट करायचा. काय अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर सेम भेटणार. हे तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला एकदम सेम आन्सर इथं काय झालेलं शो झालेलं 14, 25, 36 आणि सेकंड ॲरे पण त्याचं सेम आलेलं आहे 14, 25, 36. सो असं तुम्ही ऑपरेशन्स ॲड मेथडचं यूज करून पण तुम्ही इथं परफॉर्म करा. सेम आपल्याकडं त्याच्यासाठी आहे np.subtract. सबस्ट्रॅक्ट फंक्शन आहे आपल्याला मेथड आहे. प्रिंट करा np डॉट त्याच्यामध्ये पण सेम a, bच आपलं पास होणार. यस काढून टाका. हा बेसिकली एक सबस्ट्रॅक्ट आहे नाही तर सबट्रॅक्ट आहे. हां सबट्रॅक्ट आहे तो SUBTRACT मेथडचं नाव आहे ते. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन पण तुम्ही सबट्रॅक्ट मेथडचं यूज करून तुम्ही काय करू शकता परफॉर्म करू शकता.
सेम तुमच्याकडे मल्टिप्लाय आहे, डिवाइड आहे, हे पण तुम्ही यूज करू शकता. मल्टिप्लिकेशनसाठी आहे np डॉट मल्टिप्लाय आणि डिव्हिजनसाठी आहे तुमच्याकडं np डॉट डिव्हिजन. ठीक आहे. एक्सपोनेंट ऑपरेटरसाठी आहे np डॉट पॉवर. असे पण तुम्ही फंक्शनचा यूज करा किंवा डायरेक्ट ऑपरेटर्सचा यूज केला तरी चालेल. फक्त हे जे फंक्शन्स आहे या प्रत्येकांच्या आतमध्ये तुम्हाला 2 ॲरे पास करायचे. म्हणजे की तुमचे ॲरे, आता ॲरे जो आहे माझा तो ए मध्ये स्टोर आहे पहिलं आणि बी मध्ये दुसरा ॲरे स्टोर आहे. तर असं ए कॉमा बी तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये पास करायचं आहे. सेम पॉवरमध्ये ए कॉमा. सो असे मेथड्स आणि वेगवेगळे फंक्शनचं पण यूज करून तुम्ही काय करू शकता, ऑपरेशन्स तुमचे मॅथमॅटिकल, बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करू शकता. पुढं आहे स्केलर ऑपरेशन्स आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. स्केलर ऑपरेशन्स पण तुम्ही परफॉर्म करू शकता. स्केलरचा अर्थ काय, तुम्ही सिंगल ॲरेवरती काय करणार, ऑपरेशन्सला परफॉर्म करणार. सो इथंच लिहितोय मी ऑपरेशन्स विथ ए स्केलर. ठीक आहे. सिंगल ॲरेचा यूज करून काय करायचं आपल्याला, ऑपरेशन्स परफॉर्म करायचं. कसं होणार हा बेसिकली, मी सपोज लिहितोय ए ॲरे, ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये माझा ॲरे प्लस करून मी करतोय 5. याचा अर्थ काय, ॲरेमधल्या प्रत्येक डेटासोबत 5नी ॲडिशन झाली पाहिजे. ॲरेसोबत प्रत्येक डेटामध्ये काय झालं पाहिजे, 5ची ॲडिशन झाली पाहिजे. इथे बघू शकता 10, 20, 30 माझा ॲरे आणि सगळ्यांसोबत 5ची ॲडिशन झाल्यामुळे 15, 25 आणि 35 काय झालेलं आहे माझं इथं प्रिंट झालं. असं तुम्ही सगळ्या ऑपरेटर्सला यूज करून करू शकता. एक सिंगल ॲरेवरती पण तुम्ही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. त्यालाच आपण म्हणतोय ऑपरेशन्स ऑन स्केल. मायनस करा, ए लिहा, मायनस लिहा, 5 लिहा. प्रत्येक ॲरेच्या प्रत्येक डेटामधून 5चं काय होणार, सबट्रॅक्शन होणार. सेम मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनला पण तुम्ही इथं परफॉर्म करू शकता. नेक्स्ट आहे, हा झालं तुमचं ऑपरेशन्स 1D ॲरेवरती. आता 2D ॲरेवरती पण तुम्ही करू शकता. ऑपरेशन्स ऑन 2D ॲरे करू आता. ठीक आहे. त्याच्यासाठी लागेल आपल्याला C = np डॉट ॲरे. ॲरेमध्ये गेल्यावरती परत ब्रॅकेट, त्याच्या आतमध्ये नंबर ऑफ रोजचे आता ब्रॅकेट क्रिएट करू. 1, 2, 3, हा झाला माझा 2 रो 2 कॉलमचा एक मॅट्रिक्स, एक ॲरे 2D ॲरे np डॉट ॲरे. आणि आता याच्यामध्ये परत एक 2D ॲरेला क्रिएट करू. 5, 6 सेकंड रो
7,8 ब्रॅकेट क्लोज करा. हा झालं तुमचा बेसिकली 2 2D ॲरे इथं क्रिएट झाले. काय झाले? 2 2D ॲरे इथं काय झाले तुमचे क्रिएट झाले. आता ह्याच्यावरती पण तुम्ही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. जसं की प्रिंट करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण प्लस ठीक. सो काय अशा पद्धतीने तुमच्यासमोर ऑपरेशन्स परफॉर्म होणार. आता तुमचा पहिला ॲरे काय होतं? 1 2 3 4 म्हणजे त्या पहिल्या ॲरेमध्ये 2D ॲरेमध्ये पहिल्या 2D ॲरेमध्ये तुमचं 2 रो 2 कॉलम होते. पहिली रो होती 1 2, दुसरी रो होती तुमची 3 4. त्याच पद्धतीने इथं सेकंड ॲरे जो तुमचा होता, सेकंड ॲरेमध्ये पण तुमचा 2D ॲरे होता आणि त्याच्यामध्ये पण 2 रो 2 कॉलम होते. सो बरोबर आपण इथं काय केलेलं आहे? ॲडिशन्स परफॉर्म केली. कशा पद्धतीने परफॉर्म होणार? पहिल्या रोमध्ये जो आपलं फर्स्ट मॅट्रिक्स आहे, फर्स्ट ॲरे आहे आणि सेकंड ॲरे आहे, त्याच्यामधलं बरोबर फर्स्ट पोझिशनवरचा आपण डेटा पिक करणार. फर्स्ट रोमधला फर्स्ट पोझिशनवरचा डेटा पहिल्या ॲरेमधून आणि सेकंड ॲरेमधून पण फर्स्ट रोचा पहिल्या पोझिशनचा डेटा पिक करून आपण त्यांची ॲडिशन्स परफॉर्म करणार. सेम वेमध्ये तुम्ही A - B ला पण इथं काय करू शकता? परफॉर्म करू शकता. बरोबर. इथं तुम्ही सॉरी C - D ला पण इथं काय करू शकता? तुम्ही परफॉर्म करू शकता. बरोबर. पहिला एलिमेंट मायनस तुमचा -1 -5 होणार -4. 2 - 6 केलं तरी तुम्हाला -4. 3 - 7 केलं तरी -4 आहे. 4 - 8 केलं तरी तुम्हाला काय -4. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बेसिकली तुमचे काही अशा पद्धतीने परफॉर्म होते.
आता इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, जर का मी 2D ॲरेमध्ये मल्टिप्लिकेशन प्रोव्हाइड करतोय, 2D ॲरेवरती जर का मल्टिप्लिकेशन हे करतोय, सो त्या केसमध्ये कसं लिहिणार मी लिहिणार C मल्टिप्लाय बाय D. काही अशा पद्धतीने मी काय करणार इथं डेटाला प्रोड्यूस करणार. सो या केसमध्ये पायथन कसं मल्टिप्लिकेशन करतोय, दोन ॲरेचं मल्टिप्लिकेशन पायथन कशा पद्धतीने करतोय. बेसिकली तो बरोबर पहिल्या ॲरेमधला जो फर्स्ट 2D ॲरे त्याच्यामधलं पहिल्या रोमधलं पहिलं एलिमेंट घेतोय आणि दुसऱ्या सेकंड ॲरेमधलं पहिल्या रोमधलं पहिलं एलिमेंट घेतोय आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे की इथं कोणतं होणार 1 आणि 5चं इथं मल्टिप्लिकेशन होणार आणि इथं आलेलं आहे बरोबर 5. तसं 6 आणि 2चं मल्टिप्लिकेशन होणार, इथं आलं आहे 12. 7 आणि 3चं होईल, 8 आणि 4चं होईल. त्याचा आन्सर तुमच्यासमोर इथं आहे. पण 2D ॲरे जो असतो त्याच्यामध्ये जर का तुम्ही मल्टिप्लिकेशन प्रोव्हाइड करणार, 2D ॲरेमध्ये जर का तुम्ही मल्टिप्लिकेशन प्रोव्हाइड करताय, सो तुम्हाला तिथं स्टारचं सिम्बॉल यूज न करता तुम्हाला यूज करायचं आहे @चं सिम्बॉल. आणि त्याला आपण म्हणतो बेसिकली मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. जर का तुम्हाला नमपायमध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॅरी आउट करायचं असेल, सो त्या केसमध्ये तुम्हाला सिम्बॉल यूज करायचं आहे C@D. आता तुम्ही बघू शकता तुम्हाला वेगळं आउटपुट आलेलं आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आणि नमपायमधल्या नुसतं नॉर्मल मल्टिप्लिकेशनमध्ये खूप फरक आहे. नॉर्मल मल्टिप्लिकेशन पायथन ॲरेमध्ये कसं करणार, 1 आणि 5चं बरोबर त्यांनी मल्टिप्लिकेशन केलं. पहिल्या ॲरेमधल्या फर्स्ट जो डेटा आहे त्या डेटाला सेकंड ॲरेमधल्या पहिल्या डेटासोबत त्यांनी मल्टिप्लाय केलं. पण मॅट्रिक्सचा जो मल्टिप्लिकेशन असतो मॅथमॅटिक्समध्ये, तो जर का तुम्हाला नमपाय थ्रू कॅरी आउट करायचा असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे @ सिम्बॉलचं यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, तो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॅरी आउट करायचं. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं रूल काय, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बेसिकली कसं कॅरी आउट होतं, सो ते पण समजून घ्या. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा आपण दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करतोय, सो त्या केसमध्ये हा सपोज तुमचं पहिला ॲरे आणि त्याच्यामध्ये हा एलिमेंट्स आहे तुमचे, ठीक आहे. त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करतोय या ॲरेसोबत. हा तुमचा बेसिकली 1 2 3 4 पहिला ॲरे आणि 5 6 7 8 हा तुमचं सेकंड ॲरे. आणि यांचं आपण करणार आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. नॉर्मल ॲरे मल्टिप्लिकेशन आपल्याला नाही करायचं आहे, आपल्याला या दोघांमध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय करायचं आहे, इथं परफॉर्म करायचं. आणि जेव्हा असे दोन ॲरेस तुमच्या समोर असतील आणि त्यांचं जर का तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं असेल, सो त्या केसमध्ये सगळ्यात पहिले तर तुमचं पहिल्या जो मॅट्रिक्स असतो, पहिला जो ॲरे असतो, त्याच्यामधलं तुमची जी फर्स्ट रो आहे, त्या फर्स्ट रोला तुम्ही पूर्णपणे मल्टिप्लाय करणार या सेकंड ॲरेच्या पहिल्या कॉलमसोबत. पहिल्या ॲरेमधलं फर्स्ट रो पिक करायची आहे आणि सेकंड ॲरेमधलं पहिलं कॉलम घ्यायचं आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये तुमचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन इथं बेसिकली परफॉर्म होणार. सो कशा पद्धतीने करणार आपण, इथं आपलं पहिली रो काय, फर्स्ट ॲरेमध्ये तुमची फर्स्ट रो काय, पहिल्या ॲरेमधली पहिली रो जी आहे ती 1 आणि 2 आहे आणि सेकंड ॲरेमध्ये तुमचा जो पहिला कॉलम आहे तो 5 आणि 7 आहे. सो या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन इथं परफॉर्म करायचं. सो कसं होईल, पहिला डेटा घेणार तुम्ही आणि पहिल्या कॉलमचा पहिल्या डेटासोबत तुम्ही मल्टिप्लाय करणार. म्हणजे कसं करणार, 1 × 5 करणार आणि मग तुम्ही ॲडिशन करणार आणि मग आता राहिलेला डेटा कोणता आहे 2 आणि सेकंड ॲरेमध्ये पहिल्या कॉलममध्ये राहिलेला डेटा आहे 7. सो त्याला तुम्ही घेणार आणि 2 × 7 तुम्ही परफॉर्म करणार आणि त्याचा जो आन्सर येईल ते तुमचं फिल केलं जाणार आहे. त्याचा आन्सर बेसिकली असणार आहे 19. सो तुम्ही इथं चेक करू शकता 19 इथं तुमच्यासमोर प्रिंट झाली. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने होतं ते समजून घ्या. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एकच केसमध्ये कॅरी आउट होऊ शकतो. पहिल्या ॲरेमध्ये जेवढे तुमच्या रोमध्ये एलिमेंट्स प्रेझेंट आहे
तेवढेच एलिमेंट्स तुमच्या कॉलममध्ये प्रेझेंट पाहिजे. पहिल्या ॲरेमध्ये, पहिल्या मॅट्रिक्समध्ये तुमचा जो रो असतो, फर्स्ट रो असतो किंवा कोणतं पण रो असू द्या, त्या रोमध्ये जेवढे एलिमेंट्स असतात तेवढेच एलिमेंट्स तुमच्या सेकंड ॲरेच्या कॉलम्समध्ये, प्रत्येक कॉलममध्ये प्रेझेंट पाहिजे. हा रूल इम्पॉर्टंट आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये. जर का इथं तुमची एखादी पण रो वाढली म्हणजे तुमच्या कॉलमची साईज इन्क्रीज झाली सेकंड ॲरेमध्ये, सो त्या केसमध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा एकच रूल आहे, पहिल्या ॲरेमध्ये जो फर्स्ट रो असतो, पहिल्या ॲरेमध्ये जो रो असतो, त्या रोमध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे सेकंड ॲरेच्या कॉलममध्ये तेवढेच एलिमेंट्स तुमचे प्रेझेंट आहेत. म्हणजे की या ॲरेमध्ये तुमचा जो रो आहे त्याच्यामध्ये टोटल 2 डेटा आहे, 1 आणि 2, आणि इथं जो कॉलम आहे तुमचं सेकंड ॲरेमध्ये जो पहिलं कॉलम आहे त्याच्यामध्ये पण काय 2च डेटा आहे. असं तुमचं सगळ्या रो आणि सगळ्या कॉलमसाठी पाहिजे. इथं सगळ्या रोमध्ये सेम डेटा पाहिजे आणि इथे सगळ्या कॉलममध्ये तुमचे इक्वल अमाऊंट ऑफ डेटा पाहिजे, तरच तुमचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॅरी होईल, नाहीतर नाही होणार. आणि असं ऑपरेशन्स तुम्हाला प्रत्येक याच्यासाठी करायचं आहे. हा 19 फक्त कुणासाठी झालेला आहे, हा पहिल्या डेटासाठी झालेला आहे. आता तुम्हाला हा 22 कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्ही कसं करणार, तुम्ही पहिली रो घेणार आणि मग सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करणार, पहिली रोला घेणार आणि सेकंड कॉलममध्ये मल्टिप्लिकेशन परफॉर्म करणार. असं जर का इथं 3 कॉलम असते तर तुम्ही परत एकदा पहिली रो घेतली असती आणि थर्ड कॉलमसोबत तुमचं मल्टिप्लिकेशन कॅरी आउट केलं असतं. सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये सगळ्यात पहिले तर महत्त्वाचं असतं की पहिल्या ॲरेमध्ये जो रो आहे त्या रोचं डेटाची साईज किती डेटा प्रेझेंट आहे त्या रोमध्ये. इथं 2 डेटा प्रेझेंट आहे, बरोबर. तर सेकंड ॲरेमध्ये पण प्रत्येक कॉलममध्ये 2-2 डेटाच प्रेझेंट आहे. इथं किती नंबर ऑफ रोज आहे त्यांनी फरक पडत नाही आणि सेकंड ॲरेमध्ये किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत त्यांनी पण फरक पडत नाही. फक्त काय पाहिजे, पहिल्या ॲरेमध्ये जो रो असतात, पहिल्या ॲरेमधले जे रोज आहे त्या रोजमध्ये किती डेटा प्रेझेंट आहे आणि जेवढं डेटा प्रेझेंट आहे तेवढं सेकंड ॲरेमध्ये कॉलममध्ये डेटा प्रेझेंट पाहिजे. सो तुमचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॅरी आउट होणार @ सिम्बॉलचा यूज करून. 2 ॲरेमध्ये जर का तुम्हाला नॉर्मल मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही स्टार करणार, आणि सेम तुम्हाला नंपायमध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करायचं असेल तर @ सिम्बॉलचा यूज करून 2 मॅट्रिक्समध्ये तुम्ही मल्टिप्लिकेशन परफॉर्म करू शकता. सेम बाकीचे राहिलेले सगळे ऑपरेशन्स तुम्ही इथं परफॉर्म करू शकता. म्हणजे 2D ॲरेमध्ये पण तुम्ही डिव्हिजन परफॉर्म करू शकता, त्याचं पण तुम्हाला उपर आन्सर भेटणार आहे. सेम तुम्ही फ्लोर डिव्हिजन परफॉर्म करू शकता, एक्सपोनेन्शियल परफॉर्म करू शकता, आणि पॉवरचं सुद्धा एक्सपोनेन्शियल, फ्लोर डिव्हिजन, मॉड्युलस ऑपरेटर, रिमाइंडर देईल तुम्हाला. ते पण सगळे ऑपरेशन्स 2D ॲरेवरती पॉसिबल आहे. एक फक्त की पॉईंट याच्यामध्ये ॲड करून ठेवा की तुमची जी ॲरे असणार आहे त्याची साईज सेम पाहिजे. जर का तुम्ही ॲरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करत असाल 2 ॲरेजवरती, मग ते तुमचं 1D ॲरे असो किंवा 2D ॲरे असो, सो दोन्ही पण ॲरेची जी लेंथ असेल ती एक्झॅक्टली सेम पाहिजे.
2D ॲरे किंवा 1D ॲरे तुम्ही परफॉर्म करत असेल सो त्या केसमध्ये तुमचं वन डी ॲरे किंवा 2D ॲरे दोघांमध्ये पण जर का तुम्ही ॲरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करत असेल तर लेंथ तुमची सेम पाहिजे. फक्त मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा तुम्ही जाणार त्या केसमध्ये सिम्बॉल यूज करायचा आहे @ आणि त्याच्यामध्ये एकच रूल आहे की तुमचा जो पहिला ॲरे आहे त्याच्यामध्ये जो रो आहे त्या रोचा डेटाच किती आहे आणि जो सेकंड ॲरे आहे त्याच्या कॉलममध्ये पण एक्झॅक्ट तेवढंच डेटा प्रेझेंट करते. मग नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स या पहिल्या आणि दुसऱ्या ॲरेमध्ये किती आहे यांनी काहीच फरक पडत नाही. सेम ऑपरेशन्स तुम्ही 3D ॲरेवरती पण आता करू शकता. ठीक आहे, 3D ॲरेवरती पण सेम ऑपरेशन्स आपले काय होणार आहे परफॉर्म होणार. तुम्ही तिथं पण ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सारखे ऑपरेशन्स तिथं पण तुम्ही परफॉर्म करू शकता. फक्त तिथं पण लक्ष द्यायचं आहे की तुमचा जो दोन्ही पण ॲरे आहे ते एक्झॅक्टली सेम पाहिजे. म्हणजे की 3D ॲरेमध्ये तुमचा जो शेप असेल दोन्ही पण ॲरेचा सेम पाहिजे. सपोज मी इथं घेतोय 2 लेयरचं पहिला जो माझा 3D ॲरे असेल त्याच्यामध्ये 2 लेयर्स आहे. 2 लेयर्समध्ये 2 रोज प्रत्येक लेयरमध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स आहे. सो त्याच पद्धतीने जो तुमचा सेकंड ॲरे असेल तो तुमचा शेप पण 2 लेयर्स प्रत्येक लेयरमध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्सच बनवणार. थ्री डी ॲरेमध्ये पण तुमचे ऑपरेशन्स पॉसिबल आहे पण लेंथ तुमची जी असणार आहे प्रत्येक ॲरेची जी लेंथ असेल ती सेम पाहिजे. प्रत्येक ॲरेचा जो शेप आहे तो सेम पाहिजे. तो चेंज झाला की बेसिकली तुमचं ऑपरेशन्स परफॉर्म होणार नाही. तुम्हाला पायथन एरर शो करणार. कोणत्या पण याच्यामध्ये कन्सेप्ट लक्षात घ्या. 1D ॲरे आहे त्याच्यामध्ये टोटल डेटा जेवढा असेल पहिल्या ॲरेमध्ये तो सेकंड ॲरेमध्ये पण प्रेझेंट पाहिजे. 2D ॲरेचा शेप काय सेम तोच पहिल्या ॲरे आणि दुसऱ्या ॲरेचा शेप पाहिजे. आणि इथं पण 3D ॲरेमध्ये पण जो पहिल्या ॲरेचा शेप असेल तोच सेकंड ॲरेचा पण शेप पाहिजे. त्याच्यामध्ये चेंजेस नको आहे, त्याच्यामध्ये चेंज जाणं पॉसिबल नाही. 3D ॲरेचं तुम्ही इम्प्लिमेंट करा. तुम्हाला एक फक्त एक्झाम्पल देतोय. ठीक आहे, हा झाला माझं 3D ॲरे इथं चालू. त्याच्यामध्ये मी इम्प्लिमेंट करणार नंबर ऑफ लेयर्स. काय सांगतोय मी 2 रोज 2 कॉलम्स असतील प्रत्येक लेयरमध्ये. तर हा माझी झाली पहिली लेयर. पहिल्या लेयरमध्ये बरोबर 2 रोज आणि 2 कॉलमच आहे. त्याच ॲरेमध्ये अजून एक परत 30 लेयर मी कॉपी पेस्ट करतोय म्हणजे झाले 2 लेयर्स. प्रत्येक लेयरमध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स. प्लस तुम्ही कॉपी करू शकता आणि इथं तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. F इक्वल टू काय अशा पद्धतीने. सेम डेटा आहे दोन्ही पण ॲरे. ई नावाचा ॲरे आणि एफ नावाचा ॲरे दोन्ही पण ॲरेमध्ये 2-2 लेयर्स आहे. दोन्ही पण ॲरेमध्ये 2-2 लेयर्स आहे. प्रत्येक लेयरमध्ये 2 रोज आणि 2 कॉलम्स आहे. एवढंच पाहिजे पायथनला. सक्सेसफुली तो तुमचा कोड रन करून घ्या. ईला प्रिंट करा, त्याच्यानंतर एफला प्रिंट करा आणि आउटपुट चेक करा. हा तो झालं तुमचं पहिलं ॲरे. हा तुमचा पहिला ॲरे. त्या ॲरेमध्ये 2 लेयर्स आहे. दोन्ही लेयर्समध्ये 2 रोज 2 कॉलम्स आहे. या लेयरमध्ये पण 2 रोज 2 कॉलम्स आहे. आता जर का मी यांची ॲडिशन्स परफॉर्म केली तर कशा पद्धतीने दिसतात.
सो आता तुम्ही बघू शकता ॲडिशन तुमची सक्सेसफुली परफॉर्म झाली आणि एकच ॲरे तुमच्यासमोर प्रेझेंट आहे. कशा पद्धतीने झाली असेल, ह्या ॲरेमधला हा तुमचा पहिला ॲरे होता, हा पहिल्या ॲरेमधलं पहिली लेयर त्यांनी पिक केली. पहिल्या लेयरमध्ये 2D मॅट्रिक्स आहे. सेम सेकंड ॲरेमधून पण पहिली लेयर त्यांनी पिक केली आणि त्या 2 मॅट्रिक्सची पहिले ॲडिशन करून घेतली आणि तुम्हाला भेटलेलं आहे या फायनल ॲरेमधला फायनल लेयर, म्हणजे की फायनल ॲरेमधला हा फर्स्ट लेयर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची आणि ह्याची ॲडिशन्स तुम्हाला बघायला भेटणार. सेम कन्सेप्ट परत एकदा फॉलो केलेलं आहे. पहिल्या ॲरेमधला सेकंड लेयरला पिक केलं आहे आणि सेकंड ॲरेमधला सेकंड लेयरला पिक केलं आहे, त्या दोघांची ॲडिशन केली आणि त्याचं जो पण आउटपुट आहे ते तुमच्या समोर. सो 3D ॲरेवरती पण तुमचे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तुम्ही परफॉर्म करू शकता. फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या, पहिला ज्या पण ॲरेवरती तुम्ही तुमचे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करताय ते दोन्ही पण ॲरे तुमचे एक्झॅक्ट सिमिलर पाहिजे, त्यांचा शेप चेंज नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला 3D ॲरे करायचं आहे. 2D ॲरेमध्ये पण तुम्हाला 2 कन्सेप्ट फक्त लक्षात घ्यायचं आहे. एक नॉर्मल ॲरे मल्टिप्लिकेशन करत असेल तर तुम्हाला स्टार सिम्बॉलचाच यूज करायचं, जो मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे तोच. जर का तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन परफॉर्म करताय तर तुम्हाला @ला यूज करायचं आहे. बाकी 1D ॲरे तर सोपं आहे. 1D ॲरेमध्ये तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. फक्त एकच कन्सेप्ट आहे, कोणता पण ॲरेवरती मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करा, त्या दोघांचे साईन जे शेप असतात 2 ॲरेचं ते सेम पाहिजे. पुढं मॅथमॅटिकल ऑपरेशन्स नंतर तुम्हाला परत काही मेथड्स आता इंट्रोड्यूस करून देतो आहे. ठीक आहे, परत काही मेथड्स तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो आहे. आता आपण बघणार आहे सॉर्टिंगचे मेथड्स. बेसिकली आपण आता सॉर्टिंगचे मेथड्स इथं काय करणार आहे, स्टडी करणार आहे. एक एक करून तुम्हाला सॉर्टिंगचे पण मेथड्स इंट्रोड्यूस करून देतो. सगळ्यात पहिलं मेथड आहे तुमच्यासाठी सॉर्ट. सगळ्यात पहिलं मेथड आहे तुमच्यासाठी np.sort. काय करणार बेसिकली हा मेथड तुमच्यासाठी, हा तुमचा डेटाला सॉर्ट करणार. ॲरेमध्ये जो डेटा आहे त्याला सॉर्ट करतात आणि तुम्हाला एक नवीन ॲरे रिटर्न करणार. ओरिजिनल ॲरे तुमचं चेंज नाही होणार, इथं तुमचा नवीन ॲरे तुम्हाला इथं रिटर्न केलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील. इम्प्लिमेंट करू.
एक लगेच आपण 2D ला ॲरे पण क्रिएट करून घेऊ. हे अशा पद्धतीने इथं तुम्हाला 2D ॲरेला पण मी तुम्हाला सॉर्ट करून दाखवतो. 2D ॲरेमध्ये आहे अशा पद्धतीने डेटा ह्या झाले माझं 1D ॲरे क्रिएट आणि सक्सेसफुली 2D ॲरे पण माझं इथं क्रिएट झालं. आता आपण काय करणार आहे, सॉर्ट np.sort अप्लाय करू आणि चेक करू कशा पद्धतीने तुमचं सॉर्टिंग आहे. np.sort अप्लाय कसं करायचं आहे मी तुम्हाला काय सांगितलं, np.sort तुमचा ॲरेला सॉर्ट करणार आणि तुम्हाला नवीन ॲरे रिटर्न करणार. सो त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एकदा आपण व्हेरिएबल बनवू शकता किंवा त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकता. np.sort त्याच्या आतमध्ये पास करायचं आहे तुम्हाला तुमचं व्हेरिएबलचं नाव म्हणजे तुमचा ॲरे. तुम्ही इथं चेक करू शकता तुमचा ॲरे त्यांनी सॉर्ट केलेलं आहे बाय डिफॉल्ट. 1D ॲरे सक्सेसफुली तुमचं इथं काय झालेलं आहे, सॉर्ट झालेलं आहे. ओरिजिनल ॲरेला पण प्रिंट करून बघा तुमचा ॲरे तसं असणार आहे, पण सॉर्ट ॲरे तुमचं इथं तुमच्या समोर मांडलेलं आहे. सेपरेटली तुम्ही 2D ॲरेला पण सॉर्ट करू शकता. सेम कन्सेप्ट आहे. np.sort त्याच्यामध्ये पास करायचं आहे तुम्हाला ARR2 ॲरे 2. इथं तुम्ही बघू शकता तुमचा ॲरे पण काय झालेलं आहे, सॉर्ट झालेलं आहे. कसं झालेलं आहे तुमचा ॲरे सॉर्ट रोच्या फॉर्ममध्ये बाय डिफॉल्ट त्यांनी सॉर्ट केलेलं आहे. रोच्या फॉर्मॅटमध्ये सॉर्टिंग केलेली. असेंडिंग टू डिसेंडिंग बाय डिफॉल्ट त्यांनी काय केलेलं आहे, सॉर्ट केलेलं. असेंडिंग टू डिसेंडिंग तुमचा काय झालं इथं ॲरे सॉर्ट झालेला. आणि रोमध्ये हा तुमची पहिली रो होती, नीट लक्ष द्या, ही तुमची पहिली रो होती. पहिल्याच रोमध्ये फक्त त्यांनी सॉर्टिंग केलेली 2, 10, 23, 85. आणि मग दुसऱ्या रोमध्ये परत एकदा सॉर्टिंग केलेली. दुसऱ्या रोमध्ये परत एकदा तुमची काय केलेली इथं सॉर्टिंग केलेली. सो रो बाय रो काय करणार आहे, तो सॉर्ट करत जाणार. रो बाय रो काय होणार आहे, तुमचा डेटा सॉर्ट होणार आहे. जर का तुम्हाला कॉलम वाईज सॉर्ट करायचं आहे तर तुम्हाला मी ॲक्सिसचं कन्सेप्ट सांगितलेलं आहे. तुम्हाला ॲक्सिसला सेट करायचं आहे 1. ॲक्सिसला काय सेट करायचं आहे तुम्हाला 1. आता तुम्ही जर का तुम्हाला कॉलम वाईज डेटाला सॉर्ट करायचं असेल सो तुम्हाला ॲक्सिस इक्वल टू 0 सेट करावं लागेल. इथं ॲक्सिस इक्वल टू 1 पण सेट केलं तरी काम होईल. ॲक्सिस इक्वल टू 0 पण सेट केलं तरी तुमचं जो सॉर्ट मेथड आहे तो तुम्हाला जो तुमचा ॲरे आहे तो तुम्हाला कॉलम वाईज सॉर्ट करून देणार आहे. कॉलम वाईज तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला सॉर्टिंग भेटेल.
ॲक्सेस इक्वल टू 0, कारण बाय डिफॉल्ट हा असेंडिंग ऑर्डरमध्येच करतोय आणि रो वाईज करतोय. बाय डिफॉल्ट जर का कमांड नाही दिली तर तो रो वाईज असेंडिंग ऑर्डरमध्ये करणार, आणि जर का कमांड दिली तर तो कॉलम वाईज असेंडिंग ऑर्डरमध्येच तुम्हाला काय करणार, सॉर्टिंग करून देणार. इम्प्लिमेंट करा. इथं आपला डेटा ऑलरेडी सॉर्टेड फॉर्ममध्ये म्हणून सॉर्टिंग दिसत नाही. व्हॅल्यूज चेंज करा, तुम्हाला असेंडिंगमध्ये पण तुम्हाला दिसलं जाईल. कॉलम वाईज असेंडिंग ऑर्डरमध्ये कसं डेटा सॉर्ट होणार आहे ते तुम्हाला दिसलं जाईल. आता जर का तुम्हाला डेटा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करायचा असेल, सो तुम्हाला जिथं तुम्ही तुमचा np.sort रन करताय तिथंच तुम्हाला रिव्हर्सची क्वेरी रन करायची. जे स्लाइसिंग ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो ते तुम्ही इथं परफॉर्म करू शकता. सो स्लाइसिंग ऑपरेशन्स थ्रू तुम्ही तुमचा जो ॲरे आहे त्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही प्रिंट करून देऊ शकता. पहिले तुमचा डेटा सॉर्ट होणार बाय डिफॉल्ट असेंडिंगमध्ये, आणि तोच डेटा मग आपण कन्वर्ट करणार डिसेंडिंगमध्ये. काही अशा पद्धतीने तुम्ही np.sort जो मेथड आहे लगेच त्याच्या पुढे तुम्हाला स्लाइसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करायचं आहे. त्याच ॲरेवरती तो स्लाइसिंग ऑपरेशन्स तुमचं परफॉर्म. हा जो ॲरे तुमचं सॉर्ट होतं आहे इथं प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये जो ॲरे सॉर्ट होतं आहे त्याच सॉर्टेड ॲरेवरती आपण रिव्हर्स अप्लाय करतोय, रिव्हर्स स्लाइसिंग ऑपरेशन्स अप्लाय करतोय. सेम तुम्ही 2D मध्ये पण त्याला कन्वर्ट करू शकता. 2D मध्ये तुम्ही चेक करू शकता -1 कसा डेटा तुमचा काय होतोय, सॉर्ट होतोय. सो इथं बघू शकता तुम्ही 2D ॲरेमध्ये तुमचा डेटा रिव्हर्स झालाय, डिसेंडिंग टू असेंडिंगमध्ये झाले, पण कॉलम वाईज झालेलं आहे. काय झालेलं आहे डेटा इथं कॉलम वाईज तुमचा डेटा सॉर्ट झालेला आहे. कॉलम वाईज तुमचा डेटा सॉर्ट झाला आहे, रो वाईज नाही झालेला. 2D ॲरेमध्ये चेक करा, तुमचा जो डेटा सॉर्ट झालेला आहे तो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट झालेला आहे, बट कॉलम वाईज सॉर्ट झालेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं ॲक्सेस इक्वल टू 0 द्या, ॲक्सेस इक्वल टू 1 द्या. सो बेसिकली तुमच्यासाठी सेम वर्किंग करणार. जर का तुम्ही ॲक्सेस काढून टाकलं तर तुम्हाला आता रोमध्ये डेटा सॉर्ट डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट होताना दिसतं. पुढं आहे तुमच्याकडं अर्क सॉर्ट म्हणून एक मेथड आहे. हा मेथड बेसिकली तुम्हाला इंडेक्स नंबर काढून देणार. तुम्हाला डेटा सॉर्ट नाही करून देणार, डेटा सॉर्ट करणार, बट तुम्हाला इंडेक्स नंबर तिथं प्रोव्हाइड करणार. बेसिकली ओरिजिनल ॲरेमधला इंडेक्स नंबर तिथं तुम्हाला शो केलं जाणार. याला पण इम्प्लिमेंट करून बघा.
सेम मेथड आहे. सो इथं बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला इंडेक्स नंबर इथं प्रोव्हाइड केला जाईल. याच्यामध्येच अजून एक कन्सेप्ट आहे. np.where वेअर बेसिकली तुम्हाला आपण इथं कंडिशन्स डिफाईन करू शकतो आणि ते कंडिशन जर का सॅटिस्फाय झाली तर त्याचा आपल्याला इंडेक्स नंबर येणार. म्हणजे कसं आपण सॉर्टमध्ये कंडिशन्स पण अप्लाय करू शकतो. सपोज एखादा ॲरेवरती आपण काय करणार आहे, आता कंडिशन्स लावणार आहे. ठीक आहे, ॲरेवरती आपण काय करणार आहे, कंडिशन्सला आपण काय करणार आहे, डिफाईन करणार आहे. सो कशा पद्धतीने होऊ शकतो, तुम्हाला np.whereच्या आतमध्ये कंडिशनला डिफाईन करायचं. इथं एखादा ॲरे घ्या, त्या ॲरेवरती काय करायचं, कंडिशन लावायचं. सपोज मी इथं लिहितोय प्रिंट np.where. वेअरच्या आतमध्ये कोणत्या ॲरेमध्ये चेक करायचं त्या ॲरेचं नाव, सपोज ARR, आणि मी इथं देतोय ग्रेटर देन तुमचं बेसिकली 40 असं काहीतरी. याचा अर्थ काय, या ॲरेमध्ये चेक केलं जाणार बेसिकली या ॲरेमध्ये ARR जो ॲरे आहे तुमचा, त्या ॲरेमध्ये जो डेटा आहे या सगळ्या डेटामध्ये तुमचं सगळ्यात पहिले चेक केलं जाणार की असं कोणतं डेटा आहे जो ग्रेटर देन 40 आहे, आणि त्याच डेटाचा इंडेक्स नंबर तुम्हाला बेसिकली इथं शो होईल काय अशा पद्धतीने. सो तेच इंडेक्स नंबर येतील ज्या डेटाचा जो डेटा 40पेक्षा ग्रेटर आहे, बाकीचा नाही. या ॲरेमधला सगळं डेटा आपण कम्पेअर करणार 40 सोबत, 40पेक्षा ग्रेटर आहे का, असेल तर त्याचा इंडेक्स नंबर आपण काढून घेऊ. वेअर लावून आपण कंडिशन सुद्धा एखाद्या ॲरेवरती काढू शकतो आणि त्याचा इंडेक्स नंबर बेसिकली आपण काढून घेऊ. त्याच्यामध्येच अजून एक कन्सेप्ट आहे रिप्लेस व्हॅल्यूजचं. आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्ही जेव्हा कंडिशन्स बिल्ड करताय, जेव्हा तुम्ही तुमची कंडिशन्स बिल्ड करताय, सो त्या केसमध्ये
तुम्हाला काय द्यायचं आहे, जर का तुमची कंडिशन ट्रू झाली तर त्याचा इंडेक्स नंबर नाही आला पाहिजे. त्याच्या जागेवरती काय करा, डायरेक्टली तुम्ही काहीतरी डेटा पुट करा. डायरेक्टली काय करा, कोणता तरी डेटा पुट करा. कसा पुट करणार आपण, हे बघा. म्हणजे जसं आपलं इफ आणि एल्सचं पार्ट होतं, इफ आणि एल्सचं पार्ट होतं, सेम त्याच वेमध्ये आपण करणार. म्हणजे प्रिंट लिहिणार आहे, एन पी डॉट, परत एकदा वेअरच करणार आहे. त्याच्या आतमध्ये मी काय करतोय, ॲरेमध्ये कोणता डेटा 40पेक्षा ग्रेटर आहे, जो पण डेटा 40पेक्षा ग्रेटर असेल त्याचा मला इंडेक्स नंबर नको आहे, त्याच्या जागेवरती आलं पाहिजे ट्रू. आणि जो 40पेक्षा ग्रेटर नसेल, जिथं कंडिशन फेल होत असेल, फॉल्स होत असेल, तिथं प्रिंट झाला पाहिजे बाय डिफॉल्ट फॉल्स. सो काय अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण डेटामध्ये जो डेटा तुमचा 40पेक्षा ग्रेटर होता तिथं ट्रू आलेला आहे बाय डिफॉल्ट, आणि जो डेटा तुमचा 40पेक्षा लेस होता तिथं फॉल्स आलेला आहे. सो तुम्ही इफ आणि एल्सचं पण इथं यूज करू शकता वेअरमध्येच. असे कन्सेप्ट्स आहे आपल्याकडे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही मेथड्सला इम्प्लिमेंट करू शकता, डेटाला सॉर्ट करू शकता, वेगवेगळ्या पद्धती यूज करून तुम्ही डेटाला रिट्राईव्ह करू शकतात. ॲरेमध्ये कुठं प्रेझेंट आहे ते चेक करू शकता, इंडेक्स नंबर काढू शकतात ॲरेमधून, रिप्लेस करू शकतात व्हॅल्यूजला. इफ आणि एल्सची कंडिशन्स पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. पुढचं मेथड आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. पुढचं मेथड आहे सर्च सॉर्टेड. पुढचं मेथड आहे सर्च SORTED, सर्च सॉर्टेड. हा बेसिकली असं मेथड आहे तुमच्यासाठी, तुम्हाला जर का एखादा डेटा इन्सर्ट करायचा आहे तुमच्या ॲरेमध्ये, एखादा डेटा तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे तुमच्या ॲरेमध्ये, सो हा मेथड तुम्हाला सांगणार की हा डेटा बेसिकली तुम्हाला कुठं इन्सर्ट करायला पाहिजे, ठीक आहे. आणि ते पण सॉर्टेड वेमध्ये सांगणार तुम्हाला की हा डेटा कोणत्या इंडेक्स नंबरवरती पुट करा जिथं तो डेटा इझिली सॉर्टमध्येच आहे. सपोज जर का एखादा ॲरे तुमचा ऑलरेडी सॉर्टेड आहे, सो त्या केसमध्ये जर का तुम्हाला डेटा इन्सर्ट करायचा आहे, सो त्या केसमध्ये हा मेथड तुम्हाला सांगणार की कोणत्या इंडेक्स नंबरवरती बेटर राहील तो डेटा इन्सर्ट करणं. सो कसं वर्किंग आहे या मेथडचं ते पण चेक करू आपण. np.search sorted कसं वर्क करणार आहे, ठीक आहे. एक ऑलरेडी ॲरे बनवतो आणि सॉर्टेडच ठेवतो त्याला मी, म्हणजे 10, 20, 30 ठेवतो आहे. तर 10, 20 आणि 30 ठेवलेलं आहे. प्रिंट करतो डायरेक्टली, ओरिजिनल ॲरेला तो काही नाही करणार. np.search sorted, त्याच्या आतमध्ये मी पास करून देणार ॲरे, कॉमा करून पास करणार मी माझी व्हॅल्यू. सपोज मी इथं पास करतोय 24. सो जेव्हा मी याला प्रिंट करणार, सो हा मला काय सांगतोय, सेकंड इंडेक्स नंबरवरती ॲरेमध्ये तो पुट कर. म्हणजे की हा 0 पोझिशन आहे इंडेक्स नंबर, हा फर्स्ट इंडेक्स नंबर, आणि सेकंड इंडेक्स नंबरवरती या 24 डेटाला काय करा तुम्ही इन्सर्ट करा. सो तुमचा डेटा ऑलरेडी सॉर्टेड असेल, सो त्या केसमध्ये तो तुम्हाला सांगणार सेकंड. जर का ऑलरेडी सॉर्टेड नसेल पण तरीसुद्धा तो तुम्हाला बेस्ट वे सांगणार, बरोबर त्याच्या जवळचा नंबर 24 दिला होता, तो 24च्या जवळ जो पण आहे, सो त्या केसमध्ये तो तुम्हाला सांगणार. इथं पाहिजे तर डेटा आपण बदलून बघू, काहीतरी असं 100, 200 आणि 300 घेऊया. आता काय देतोय तो देणार बरोबर 0 इंडेक्स. बरोबर त्यांनी काय दिलेलं आहे, 0 इंडेक्स नंबरवरती डेटा पुट करण्याचं सजेशन दिलं.
सेम अजून एक आहे, नॉन झिरो काय करणार, तुम्हाला परत इंडेक्स नंबर रिटर्न करणार, तो डेटाचा इंडेक्स नंबर रिटर्न करणार जिथं नॉन झिरो डेटा प्रेझेंट आहे. म्हणजे कसं, प्रिंट np डॉट नॉन झिरो त्याच्या आतमध्ये पास करा आहे. त्यांनी बरोबर तुम्हाला काय दिलेलं आहे, 0 1 2 म्हणजे सगळेच इंडेक्स नंबर दिले, कारण हे सगळे नंबर काय नॉन झिरो आहे. तर बरोबर त्यांनी प्रत्येकाचा इंडेक्स नंबर तुम्हाला इथे शेअर दिला. सो वेगवेगळे मेथड्स होते तुमच्यासाठी सॉर्टिंगमध्ये. डेटाला तुम्ही सॉर्ट करू शकता. बाय डिफॉल्ट np डॉट सॉर्ट ARR केलं तर बाय डिफॉल्ट तुमचा डेटा असेंडिंग टू डिसेंडिंगमध्ये सॉर्ट होईल. डिसेंडिंग टू असेंडिंगमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ::-1ला पुट करावं लागेल. 1D ॲरे असेल तर ऑटो सॉर्ट तर होणारच आहे. 2D ॲरेमध्ये रो वाईज डेटा तुमचा असेंडिंग टू डिसेंडिंगमध्ये सॉर्ट करायचा. रो वाईज तुमचा डेटा असेंडिंग टू डिसेंडिंगमध्ये सॉर्ट केला जाईल. अर्थ सॉर्ट तुम्हाला बेसिकली इंडेक्स नंबर्स प्रोव्हाइड करतील डेटाला सॉर्ट करू. जो तुमचा ओरिजिनल ॲरे असेल त्याचं तुम्हाला इंडेक्स नंबर्स तुमच्यासोबत काय करणार आहे, शेअर करणार. डेटाला तो सॉर्ट करेल आणि इंडेक्स नंबर तुमच्यापर्यंत पोहोचेल. कंडिशन तुमच्यासाठी इथं बिल्ड करू शकता आणि तुमच्या ॲरेमध्ये तुम्हाला पाहिजे तो डेटा तुम्ही तिथं फिल करून देऊ शकता. जर का तुम्ही इथं कंडिशनमध्ये कोणतं डेटा कंडिशन ट्रू झाल्यावरती कोणता डेटा आला पाहिजे आणि कंडिशन फॉल्स झाल्यावरती कोणता डेटा आला पाहिजे तसं नसेल दिलं, सो तो तुम्हाला बाय डिफॉल्ट इंडेक्स नंबर्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार. बाय डिफॉल्ट तुम्हाला इंडेक्स नंबर्स तो प्रोव्हाइड करणार. फक्त ट्रू पोझिशनवरती ट्रू पोझिशनचा डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करायचा. म्हणजे ट्रू डेटा, जो पण डेटा ट्रू असेल, जो पण जिथं कंडिशन ट्रू झाली असेल, ज्या पण डेटासाठी कंडिशन तुमची ट्रू झाली असेल तिथलं तुम्हाला इंडेक्स नंबर शेअर करायचा. सर्च सॉर्टेड बेसिकली तुम्हाला सांगणार की डेटा कुठं पुट केला पाहिजे. सॉर्टेड ॲरे असेल तिथून पण सांगणार, जर का ॲरे सॉर्ट नसेल त्या केसमध्ये पण सांगणार की कोणत्या पोझिशनवरती डेटा पुट करणं बेस्ट राहील तुमच्यासाठी. आणि मग नॉन झिरो आहे जो तुम्हाला इंडेक्स नंबर शेअर करणार, नॉन झिरो डेटाच. पुढं आहे तुमच्यासाठी कॉपी मेथड्स. ॲरेमध्ये तुम्ही व्हेरियस कॉपी मेथड्सला इम्प्लिमेंट करू शकता. तुमच्या ॲरेला तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. ठीक आहे, सिम्पल ठेवू आपण ॲरे. त्याच्यामध्ये आहे पहिलं टाईप कॉपी करण्याचं असाइनमेंट. असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून तुम्ही कॉपी करू शकता. ठीक आहे, असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून तुम्ही एखादा ॲरे कॉपी करून घेऊ शकता. सपोज जर का मी इथं b = a पास करतो, त्याचा अर्थ काय की सिम्पल मी काय केलं, डायरेक्टली a व्हेरिएबललाच काय केलं इथं पास केलेलं आहे बीमध्ये. सो त्या केसमध्ये सक्सेसफुली माझा जो ॲरे आहे तो बीमध्ये कॉपी झाला आहे. आपण एला प्रिंट करू आणि आता बीला सुद्धा आपण काय करू, प्रिंट करू. इथं बघू शकता दोन्ही पण ॲरे माझ्यासमोर प्रिंट झाले. एक पहिला ॲरे आहे एमध्ये स्टोर, दुसरा ॲरे आहे बीमध्ये स्टोर. तर तुम्ही बघू शकता सक्सेसफुली दोन्ही पण ॲरे माझ्याकडं इथं कॉपी झाले. पहिला जो एकच ॲरे मी बनवलं त्याच ॲरेला मी कॉपी करून घेतलं बी व्हेरिएबल. ह्याच्यामध्ये तुम्हाला समजायचं आहे, सपोज जर का मी बीमध्ये 0 पोझिशनवरती डेटाला अपडेट केला, = करून 100 केला. सो त्या केसमध्ये जेव्हा मी प्रिंट ए करणार आणि प्रिंट बी करणार
तुम्ही चेक करू शकता दोन्ही पण ॲरेमध्ये तुमचा डेटा अपडेट झालेला आहे. आपण बी ॲरेमध्ये डेटा अपडेट केलं होतं, बट तो ए ॲरेमध्ये पण काय झालेला आहे, तो डेटा अपडेट झालेला आहे. कारण दोन्ही पण व्हेरिएबल्स ए आणि बी व्हेरिएबल्स एकच ॲरेला रेफर करताय, एकच ॲरे आहे दोन्ही पण व्हेरिएबल्समध्ये. सो त्या केसमध्ये तुमच्या जो डेटा आहे तो दोन्ही पण ॲरेमध्ये सेम टाईमला अपडेट होतो. हा होतं बेसिकली असाइनमेंट ऑपरेटरचं जेव्हा तुम्ही यूज करणार तेव्हा. सेकंड आहे आपल्याकडं व्ह्यू मेथड. सेकंड आहे व्ह्यू मेथड. दुसऱ्या सेलमध्येच घेऊ. दुसऱ्या सेलमध्ये स्टडी करू. आज एचा पण घेतोय, परत इथं पेस्ट करतोय. आता माझा डेटा काय, ए इज इक्वल टू एन पी डॉट ॲरे. सेम करणार आहे मी परत, फक्त आता कन्सेप्ट यूज करणार आहे व्ह्यू मेथडचं. व्हीमध्ये मी पास करणार आहे ए डॉट व्ह्यू. ए डॉट व्ह्यू मेथडला मी इथं कॉल करून घेतो. चेक करू सक्सेसफुली दोन्ही पण ॲरे क्रिएट झालेलं आहे का, आणि बीमध्ये सक्सेसफुली ए ॲरे कॉपी झालेलं आहे का. सो इथं तुम्ही चेक करू शकता दोन्ही पण ॲरे सक्सेसफुली इथं कॉपी झाले. म्हणजे एमध्ये तर ॲरे आपण क्रिएट केला आणि तोच सेम ॲरे आपण बीमध्ये काय करून घेतलेला आहे, कॉपी करून घेतला. फक्त आता आपण व्ह्यू मेथडचा यूज केला. आपण काय केलेलं आहे, आपण एक व्ह्यू तयार केलेला आहे त्या डेटाचा. सेम डेटा आहे, फक्त त्याचा एक व्ह्यू तयार केलेला आहे आपण दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये. त्याच्यानंतर आता परत एकदा आपण अपडेट करू. कशामध्ये अपडेट करायचे, सपोज बीमध्येच, बी व्हेरिएबलमध्येच आपण अपडेट करू आणि चेक करू बरोबर आहे का. मध्ये रन करू प्रोग्राम. तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही व्ह्यू मेथडचा पण यूज करणार, सो त्या केसमध्ये दोन्ही पण तुमचा डेटा अपडेट झालेला आहे. दोन्ही पण ॲरेमध्ये तुमचा डेटा अपडेट होतो. बीमध्ये केलं आहे, एमध्ये एकदा करून बघा. एमध्ये आता पहिला जो डेटा आहे त्याला 200 करा, परत रन करा. सेम एमध्ये करा, बीमध्ये करा, तुमचा डेटा काय होणार आहे, अपडेट होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्ह्यू मेथडचा यूज करून पण तुमचा जो ॲरे आहे त्याला कॉपी करून घेऊ शकता. त्यालाच आपण म्हणतो डीप कॉपी, सॉरी शॅलो कॉपी. आपण शॅलो कॉपी आणि डीप कॉपीचा कन्सेप्ट पायथनमध्ये पण स्टडी केला होता. फक्त फरक एवढाच होता की आपण तिथं कॉपी मेथडला यूज करायचो पायथनमध्ये, त्याला आपण म्हणायचो शॅलो कॉपी. आणि डीप कॉपीसाठी आपण सेपरेट डीप कॉपीचंच फंक्शन यूज करायचं. बट ॲरेमध्ये तसं नाही आहे. ॲरेमध्ये तुम्ही डायरेक्टली कॉपी मेथडला यूज करू शकता, आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही कॉपी मेथडचं यूज केलं सो तो पूर्ण इंडिपेंडंट होऊन जातो. दोन्ही सेपरेट ॲरे क्रिएट होतात आणि तुम्ही कुठेही चेंजेस करा ते दोन्ही पण ॲरेमध्ये रिफ्लेक्ट होणार नाही. म्हणजे ज्या ॲरेमध्ये तुम्ही चेंजेस करणार त्याच ॲरेमध्ये तो डेटा रिफ्लेक्ट होतो. सेम कन्सेप्ट परत एकदा तुमच्यासाठी. ए इक्वल टू आणि बी इक्वल टू ए डॉट कॉपी करायचं आता. प्रिंट करा परत एकदा बीला, अपडेट करा बीमध्ये. प्रिंट करा त्याच्यामध्ये ए, प्रिंट करा याच्यामध्ये बी. तुम्ही बघू शकता फक्त बीमध्ये अपडेट केलं होतं तर बीमध्येच तो डेटा अपडेट झाला. एचा डेटा ॲज इट इजच करून सक्सेसफुली जो ॲरे तो कॉपी झाला. सक्सेसफुली ॲरे आपला कॉपी झाला. बट
दोन्ही ज्या ॲरेमध्ये अपडेट केलं त्याच ॲरेमध्ये तो अपडेशन दिसतोय, बाकीच्या ॲरेमध्ये दिसणार नाही. असं कॉपीचं पण कन्सेप्ट आहे, कॉपी मेथड्स आहे आपल्याकडं. एक आहे डायरेक्ट असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून, एक आहे व्ह्यू मेथड, एक आहे आपल्याकडं कॉपी मेथड. व्ह्यू आणि बेसिकली असाइनमेंटचं सेमच वर्किंग होईल, जे यूज करायचे तुम्ही करू शकता. ठीक आहे, फक्त कॉपी मेथडमध्ये दोन्ही पण ॲरे तुमचं इंडिपेंडेंटली होतं. प्रेझेंटी ऑन केली आहे, प्रेझेंटी लावून घ्या.